नेरपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लंकेनाथ धाम येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी वर्दळ असते। लंकेनाथ धाम येथील नदीचा प्रवाह पूर्वेकडून उत्तरेला वाहत असल्याने या धामाला काशीचे महत्त्व प्राप्त झाले। या नदीवर जन्मापासून तर मरणापर्यंतच्या सर्वच प्रक्रिया या नदीवर पार पाडल्या जातात। सततच्या पावसामुळे लंकेनाथ धाम या वाटेवर जागोजागी खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवभक्तांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। 2 चाकी वाहने तर या रस्त्यावरून केव्हा घसरून पडेल याचा नेम नाही। ही बाब मानवाधिकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी श्रमदान करण्याचे ठरवून आज दुपारच्या वेळेत लंकेनाथ धाम येथे जाऊन श्रमदान करून तेथील खड्ड्यात मुरुम टाकून खड्डे बुजविले। खड्डे बुजविल्यामुळे आता शिवभक्तांना चालण्यासाठी वाट सोयीस्कर झाली। श्रमदान नंतर महिलांनी महादेवाच्या पिंडीच्या पूजा करून आरती केली। आरतीनंतर शिवभक्तांनी शेंगदाण्याच्या लाडूचा प्रसादाचे वाटप करण्यात आले। निसर्गरम्य वातावरणात वटवृक्षाच्या रोपट्याची लागवड करण्यात आली। यावेळी मानव अधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्ष वीणा खोडवे, दिलीप राकडे, शोभा कोठारी, सुमन गाडवे, मनीषा पांगारकर, रोशनी दरोई, किरण राकडे, सविता ठोकाडे, सुरेखा राऊत, नवनाथ दरोई व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनाथ दरोई, द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज, नेर।